श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. एका क्षणाचा राग तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळची माणसं आणि महत्त्वाची संधी कायमची हिरावून घेऊ शकतो. तुम्हीही रागाच्या भरात असे निर्णय घेता का ज्याचा नंतर पश्चाताप होतो? हजारो वर्षांपूर्वी भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर रागाला कसं जिंकायचं याचं नेमकं उत्तर दिलं होतं. ते रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवद्गीता हे केवळ एक धार्मिक पुस्तक नाही, तर मानवी मनाच्या गूढ भावनांना समजून घेणारी आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्याचा दिव्य मार्ग दाखवणारी जीवनशाळा आहे. राग म्हणजेच क्रोध हा मनुष्याच्या अंतर्मनातील एक प्रचंड शक्तिशाली भाव आहे. योग्य मार्गाने वापरला तर तो अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देतो, पण अनियंत्रित झाला तर तो स्वतःचेच नुकसान करतो. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी रागावर नियंत्रण मिळवण्याचा अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. रागाची सुरुवात कशी होते हे गीतेत खूप सुंदर रीतीने स्पष्ट केले आहे. श्रीकृष्ण म्हणतात की विषयांचा विचार करताना मन त्यात अडकते, त्यातून इच्छा निर्माण होते आणि इच्छेतून राग उत्पन्न होतो. म्हणजेच जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनात असंतोष निर्माण होतो आणि तोच हळूहळू रागाच्या रूपात प्रकट होतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या इच्छांवर आणि अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भगवद्गीता सांगते की राग हा मनाला भ्रमित करतो. जेव्हा माणूस रागाच्या आहारी जातो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर राहत नाही. तो चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की रागातून मोह निर्माण होतो, मोहातून स्मृतीचा नाश होतो आणि स्मृती नष्ट झाली की बुद्धीही नष्ट होते. हे एक दैवी सत्य आहे. राग म्हणजे अंधार, जो आपल्या विवेकाचा प्रकाश हरवतो. या रागावर विजय मिळवण्यासाठी भगवद्गीता समत्व म्हणजेच समत्व भाव शिकवते. म्हणजेच सुख-दुःख, यश अपयश, लाभ हानी या सर्व परिस्थितींमध्ये मन स्थिर ठेवणे. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे समान दृष्टिकोनातून पाहायला शिकतो तेव्हा रागाला जागाच राहत नाही. हे साध्य करण्यासाठी ध्यान आणि आत्मचिंतन यांचा मोठा उपयोग होतो. रोज थोडा वेळ शांत बसून स्वतःच्या विचारांकडे पाहिल्यास मन हळूहळू स्थिर होऊ लागते. भगवद्गीतेत कर्मयोग हाही एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. जेव्हा आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो आणि फळाची अपेक्षा ठेवत नाही तेव्हा मनात अस्वस्थता निर्माण होत नाही. कारण बहुतेक वेळा राग हा अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच येतो. पण जर आपण निष्काम भावनेने काम केलं तर मनात शांती आणि समाधान राहतं. हा निष्काम भाव म्हणजेच अंतर्मनातील दिव्य शांततेचा स्रोत आहे. याशिवाय भगवद्गीता
आपल्याला इंद्रिय संयम शिकवते. आपल्या डोळ्यांनी, कानांनी आणि मनाने जे काही आपण अनुभवतो त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण बाह्य गोष्टींमुळेच आपल्या मनात विचार आणि भावना निर्माण होतात. जर आपण नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले तर राग निर्माण होण्याची शक्यता कमी होते. हे म्हणजे आपल्या मनासाठी एक प्रकारचे दिव्य संरक्षण कवच आहे. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवद्गीता भक्तियोग हाही मार्ग दाखवते. जेव्हा आपण परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याच्या चरणी सर्व चिंता अर्पण करतो तेव्हा मन हलके होते. भक्तीमुळे मनात प्रेम, करुणा आणि शांती निर्माण होते, जे रागाला आपोआप दूर करते. जसे अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाची गरज असते, तसेच राग दूर करण्यासाठी भक्तीचा दिव्य प्रकाश आवश्यक आहे. शेवटी भगवद्गीता आपल्याला सांगते की खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर आपल्या अंतर्मनात आहे. जेव्हा आपण स्वतःच्या आत्म्याशी जोडले जातो तेव्हा बाह्य परिस्थिती आपल्यावर परिणाम करत नाहीत. अशा स्थितीत राग, द्वेष आणि नकारात्मक भावना आपोआप नष्ट होतात. हीच खरी स्थितप्रज्ञ अवस्था आहे, जिथे मन पूर्णपणे शांत आणि स्थिर असते. म्हणूनच रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवद्गीतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. म्हणजेच इच्छांवर संयम, समत्व भाव, निष्काम कर्म, इंद्रिय संयम आणि भक्ती. हे केवळ तत्वज्ञान नाही, तर एक दिव्य जीवनशैली आहे. जेव्हा आपण हे तत्व आपल्या जीवनात उतरवतो तेव्हा आपल्या मनात एक अद्भुत शांती, तेज आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या क्षणी राग हा केवळ एक क्षणिक भावना ठरतो, ज्यावर आपण सहजपणे विजय मिळवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.